तारदाळ ग्रामपंचायतमधील ग्रामसभा प्रोसिडिंग मासिक सभा व ग्रामसभा सभेच्या हजेरी बुकाची मागणी यल्लप्पा कदम यांनी केली होती, परंतु जनमाहिती अधिकार कुमार ज्योतिबा वंजारे यांनी जाणून-बुजून माहिती दिली नाही, विहित मुदतीमध्येही दिली नाही, म्हणून मी प्रथम आपल्या अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केला असता आपलेमध्ये 7 दिवसात माहिती देण्यात यावी असं सांगण्यात आलं, परंतु आज 50 दिवस झाले पण जनमाहिती अधिकारी यांनी कोणतीही माहिती दिली नाही। याचाच अर्थ जनमाहिती अधिकारी यांचे संगनमतानं माहिती लपवली जात असल्याची दाट शक्यता आहे। तरी त्या अनुषंगानं कदम यांनी गटविकास अधिकारी यांना सुद्धा पत्रव्यवहार केला, परंतु गटविकास अधिकारी सुद्धा लक्ष देत नाहीत। त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, सभापती व उपसभापती यांनी सुद्धा सांगितलं असं त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं नाही। त्यामुळे कदम यांनी आज रोजी उपोषणाला बसले। तरी कदम यांच्या मागण्या अशा आहेत की जनमाहिती अधिकारी कुमार वंजारे यांना बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात यावी व माझी मागणी केलेली माहिती मला मिळावी ही माझी अपेक्षा आहे। जोवर माहिती मिळत नाही तोपर्यंत उपोषण असून उठणार नाही, असं कदम यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंग। मी यल्लाप्पा भोपाल कदम, माहिती अधिकारी कार्यकर्ता। मी तारदाळ ग्रामपंचायतची प्रोसिडिंग, ग्रामसभा प्रोसिडिंग व मासिक प्रोसिडिंग व हजेरी पत्रक मागणी केली होती, परंतु तिथली जनमाहिती अधिकारी कुमार ज्योतिबा वंजारे यांनी कोणतीही माहिती दिली नाही। त्या माहिती न दिल्यामुळे मी अपीलीत गेलो असता अपीलमध्ये निर्णय झाला की 7 दिवसात माहिती देण्यात यावी, परंतु आज तागायत 45 दिवस झाले पण अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही। त्यानंतर मी BDO यांना त्यांच्या विरोधात प्रथम अपील अधिकारी AR रामाना यांच्या विरोधात तक्रार दिली असता आज तागायत कोणतीही माहिती मिळाली नाही व माहिती न मिळाल्यानं मला उपोषण बसण्यास भाग पाडले आहे। तरी कुमार ज्योतिबा वंजारे जनमाहिती अधिकारी यांना विचारलं असतं त्याने मला काय फरक पडत नाही, तुम्हाला काय करायचं करा अशा भाषेत उत्तर दिले असता मी सभापती, उपसभापती यांना सुद्धा भेटलो, पण कुणी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। याचा अर्थ यांचा कुठेतरी हितसंबंध आहे असं निदर्शनात येत आहे। तरी ताबडतोब मला माहिती मिळून कुमार ज्योतिबा वंजारे जनमाहिती अधिकारी तारदाळ यांच्यावरती खात्याने चौकशी चालू आहे व आता मला माहिती देण्यासाठी ते येतो असं म्हणून सांगितले आहेत, परंतु ते अद्याप आलेले नाहीत। तरी त्यांच्यावरती बडतर्फची कारवाई व्हावी ही माझी अपेक्षा आहे। माझ्या मागण्या अशा आहेत की जनमाहिती अधिकारी कुमार ज्योतिबा वंजारे यांना बडतर्फ करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात यावे व माझी माहिती मला मिळावी। जोपर्यंत माझी माहिती मिळत नाही व बडतर्फचा त्यांना प्रस्तावावरती BDO यांनी पाठवत नाहीत तोपर्यंत माझं उपोषण हे कंटिन्यू चालू राहणार आहे।